हाय गाईज, मी प्रवीण खंडेराव. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज जो आपला अभ्यासाचा विषय आहे तो आहे HRA. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. तर HRA हा एक सॅलरीचा पार्ट समजला जातो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इन्कमचे सोर्स अभ्यासले की ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार टोटल इन्कमचे 5 सोर्स सांगितले आहे. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर इन्कम फ्रॉम जो इन्कमचा पहिला सोर्स आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, तर त्या इन्कम फ्रॉम सॅलरी अंतर्गत येणारा जो एक पार्ट आहे तर तो आहे HRA हाऊस रेंट अलाउन्स. साधारणतः सॅलरी जेव्हा कॅल्क्युलेट केल्या जाते ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार, तर त्यामध्ये कुठकुठल्या गोष्टीचा समावेश होते, तर त्यामध्ये सर्वात पहिल्या गोष्टीचा समावेश होते ती म्हणजे बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी कुठलाही जॉब करणारा एम्प्लॉई असो त्याला ही महिन्याच्या अखेरीस सॅलरी दिल्याच जाते आणि त्या सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी ही असतेच. म्हणजे एक एम्प्लॉई म्हटला की त्याला बेसिक सॅलरी आली. ओके. त्यानंतर सॅलरी या कन्सेप्टमध्ये दुसरा जो भाग येतोय तो येतो कमिशन किंवा फीज. आता कमिशन हे कुठल्या प्रकारच्या एम्प्लॉईला दिल्या जाते किंवा फीज ही कुठल्या प्रकारच्या एम्प्लॉईला दिली जाते, तर आपण या ठिकाणी पाहूया. कमिशन हे साधारणतः अशा प्रकारचे एम्प्लॉईला दिल्या जाते की त्या एम्प्लॉई पुढे आपला एम्प्लॉयर हा एक निश्चित टार्गेट ठरवून दिलेलं असते. म्हणजे या ठिकाणी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया कमिशनचं. की सपोज एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे एक बँकिंग कंपनी आहे. बँकिंग कंपनी आहे. या बँकिंग कंपनीचं जे महत्त्वाचं कार्य आहे तर ते महत्त्वाचे 2 कार्य म्हणजे लोकांकडून पैसा घेणे आणि लोकांकडून घेतलेला पैसा हा मार्केटमध्ये कर्जाच्या रूपात वाटणे. ओके. हे कुठल्याही बँकेचं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटचं महत्त्वाचं कार्य मानलं जाते. लोकांकडून पैसा घेणे आणि घेतलेला पैसा हा कर्जाच्या रूपात मार्केटमध्ये वाटणे. ओके. तर सपोज बँकिंग कंपनी आहे, तिने एका वर्षामध्ये 10 लाख रुपयाचं लोन मार्केटमध्ये वाटलं. हे आपण इथं फक्त उदाहरणासाठी घेतोय 10 लाख. ऍक्च्युली बँकेचं जे लोन असते ते 10 लाखापेक्षा जास्तच असते. सपोज की बँकिंग कंपनीने 10 लाखाचं लोन हे मार्केटमध्ये वाटलं. ओके. आणि हे लोन परत करणारे म्हणजे बँकेचे जे ग्राहक असतात की ज्यांना लोनची आवश्यकता असते, तर ते लोन घेणारे सर्व ग्राहक हे सारख्या स्वभावाचे नसतील. म्हणजे प्रत्येकाची रिपेमेंट कॅपॅसिटी किंवा प्रत्येकाची कर्ज फेडण्याची सवय ही सारखी नसल्यामुळे बँक हे आपल्या कलेक्शन मॅनेजरकडे एक टार्गेट त्याला निश्चित करून देते की या 10 लाखाच्या 90% किंवा 80% लोनचं रिपेमेंट लोकांकडून वसूल झालं पाहिजे.
जर हे वसूल जर तू करू शकला, कोणाला सांगते? कलेक्शन मॅनेजरला. कोण सांगते? बँकिंग कंपनी. की तू जर महिन्याच्या अखेरपर्यंत जर 10 लाखाच्या 80% किंवा 90% जर लोकांकडून जर वसूल करू शकला, तर तुला या ठिकाणी उदाहरणासाठी 5% कमिशन देऊ किंवा 1% कमिशन देऊ. कशावर? त्या वसूल झालेल्या अमाऊंटवर. तर त्या कलेक्शन मॅनेजरच्या हातामध्ये, समजा त्याने त्याचं टार्गेट कंप्लीट केलं, तर त्या कलेक्शन मॅनेजरच्या हातामध्ये जेव्हा महिन्याच्या शेवटी जेव्हा जी अमाऊंट येते, तर ती काय म्हणून येते? कमिशन किंवा फीज. तर ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार अशी जी कमिशन किंवा फीज ज्या एम्प्लॉईला मिळत असेल आपल्या एम्प्लॉयरकडून, तर ते म्हणतात की या कमिशन किंवा फीजला तुम्ही सॅलरीमध्येच कन्सिडर करा. ओके. त्यानंतर जो तिसरा भाग येते सॅलरीचा, तो येते अलाउन्सेस. काय येते? अलाउन्सेस. आता अलाउन्सेस म्हणजे काय? तर अलाउन्सेस म्हणजे अशी अमाऊंट. आता अलाउन्सेस हे कॅशच्या फॉर्म मध्ये पण असू शकतात, काइंड मध्ये पण असू शकतात. म्हणजे एक एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉयला अलाउन्स म्हणून कॅश पण देऊ शकते महिन्याच्या शेवटी, किंवा मग तो त्याला घर पण देऊ शकते, गाडी पण देऊ शकते, यूज करण्यासाठी लॅपटॉप पण देऊ शकते, कॉम्प्युटर पण देऊ शकते. एव्हरीथिंग एक एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉयला अलाउन्सच्या रूपामध्ये काही पण देऊ शकते. ओके. तर हे अलाउन्सेस सांगितलंय की ज्या एम्प्लॉयला अलाउन्सेस भेटत असतील, तर हे अलाउन्सेस सुद्धा सॅलरीचाच एक पार्ट आहे. तर या ठिकाणी आज जो आपण आपला टॉपिक बघत आहोत, तो आहे HRA. HRAचा फुल फॉर्म काय आहे? हाऊस रेंट अलाउन्स. म्हणजे एक सॅलरीड एम्प्लॉई आहे, तो सॅलरीड एम्प्लॉई आपल्या राहत्या घरापासून दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहतो आणि त्या राहण्याच्या ठिकाणचे त्याला दर महिन्याला XYZ अमाऊंट पेड करावी लागते. तर त्या ठिकाणी त्याचा एम्प्लॉयर म्हणतो, किंवा तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जर एक सॅलरीड एम्प्लॉई जर असेल, तर त्याला त्याच्या मालकाकडून HRA हा दिलाच गेला पाहिजे. ओके. जो एक म्हणजे आता हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर म्हणजे काही एम्प्लॉईला दिला जातो किंवा काही एम्प्लॉईला दिला पण जात नाही, पण गव्हर्नमेंट सेक्टर मधले जे एम्प्लॉई आहेत तर त्यांना 100% HRA हा दिला जातो. ओके. तर हा HRA जेव्हा एम्प्लॉईच्या हातामध्ये पडतो, तर तो सर्वच्या सर्व HRA टॅक्सेबल आहे की त्याची काही इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार काही अमाऊंट ही करापासून सूट दिलेली आहे, म्हणजे काही अमाऊंट ही एक्झम्प्टेड आहे. तर याचं सगळं आपण आता बघू. ओके. आता HRA कॅल्क्युलेट करताना एक इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 ने एक सॅलरी कॅल्क्युलेट करताना एक परफॉर्मा दिलेला आहे, म्हणजे एक आराखडा दिलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये स्टेप बाय स्टेप गोष्टी त्यांनी लिहून दिलेल्या आहे की समजा बेसिक सॅलरी, फीज, कमिशन, अलाउन्सेस, परक्विजिट यासारख्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये लिहत जा. आणि जे ज्या गोष्टीच्या अगेन्स्ट तुम्हाला जे जे अमाऊंट भेटली ती पण लिहत जा. जर तुम्ही प्रॉपर लिहत गेले तर तुमची टॅक्सेबल सॅलरी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन जाईल. ओके. तर आपण तो फॉर्मॅट पण इथं बघू. फॉर्मॅट मध्ये आहे सर्वप्रथम
फॉर्मॅटमध्ये सांगितलं आहे की सिरियल नंबर, त्यानंतर पर्टिक्युलर, अमाऊंट, रुपीज. ओके, तर अशा प्रकारचा फॉर्मॅट हा इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये सांगितलेला आहे. ओके, तर आपण एक कॅल्क्युलेशन बघतो आहे हाऊस रेंट अलाउन्सचं, HRAचं. तर जेव्हा तुम्ही एम्प्लॉईच्या हातामध्ये भेटणारा HRA हा टॅक्सेबल आहे किंवा त्याला तो एक्झम्प्ट आहे, तर ते सांगितलेलं आहे सेक्शन 10 सबसेक्शन 30A. म्हणजे HRA एक्झम्प्ट हा कुठल्या सेक्शन अंतर्गत येतो, तर सेक्शन 10 सबसेक्शन 30A, म्हणजे सेक्शन 10 सबसेक्शन 13A च्या अंतर्गत HRA हा एक्झम्प्ट आहे. तर आता HRA एक्झम्प्ट HRA काढण्यासाठी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हाऊस रेंट अलाउन्स, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये जेवढा हाऊस रेंट अलाउन्स तुमच्या एम्प्लॉयर कडून रिसिव्ह झाला असेल तर ते फिगर इथं लिहा. आपण उदाहरणासाठी लिहू 1,00,000 रुपये. ओके, की मला माझ्या एम्प्लॉयर कडून 1,00,000 रुपये HRA ऍक्च्युअल मध्ये रिसिव्ह झाला. ओके, त्यानंतर सांगितलं आहे की लेस, म्हणजे ऍक्च्युअल रिसिव्ड HRA मधून, म्हणजे एक्झम्प्टेड HRA काढण्यासाठी लेस सांगितलेलं आहे काही गोष्टी करायला. तर याच्यामध्ये लेस, आता लेस काय काय सांगितलेलं आहे, लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झम्प्ट सेक्शन 10 सबसेक्शन 30A. म्हणजे लिस्ट ऑफ द फॉलोइंग म्हणजे खाली जी गोष्टी सांगितलेल्या आहे त्याच्यापैकी जे कमीत कमी आहे, लिस्ट ऑफ द फॉलोइंग, लिस्ट ऑफ द फॉलोइंग, लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झम्प्ट. ओके, सेक्शन 10 सबसेक्शन 30A. ओके, या ठिकाणी लिहितोच सेक्शन 10 सबसेक्शन 30A. ओके, सबसेक्शन 30A. काय लेस करायला सांगितलंय, तर HRA ऍक्च्युअल रिसिव्ड, HRA ऍक्च्युअल रिसिव्ड. ओके, HRA ऍक्च्युअल रिसिव्ड. आता इथं ऍक्च्युअल HRA रिसिव्ड ची फिगर काय आहे, 1,00,000 रुपये. तर ऍक्ट म्हणतो की तो 1,00,000 रुपये इथं लिहा, तुम्हाला जो ऍक्च्युअल HRA रिसिव्ड झाला त्याची फिगर. ओके, त्यानंतर ऍक्ट सांगते की रेंट पेड, मायनस 10% ऑफ सॅलरी फॉर द रिलेव्हंट पीरियड,
रिलेव्हंट पिरियड म्हणजे जो एम्प्लॉईनी रेंट पेड केला त्याच्यामधून मायनस करायला काय सांगितलंय 10% ऑफ सॅलरी फॉर द रिलेव्हंट पिरियड. ओके, तर या ठिकाणी रेंट पेड केला एम्प्लॉईने सपोज 80,000 रुपये पूर्ण वर्षाचा, त्यामधून मायनस काय करायला सांगितलंय 10% ऑफ सॅलरी फॉर द रिलेव्हंट पिरियड. म्हणजे रिलेव्हंट पिरियडची सॅलरी आहे तर त्यापैकी 10% हे मायनस करायला सांगितलंय. ओके, तर 10% सॅलरीची एक फिगर आपण ॲझ्युम करू, ती आहे समजा 60,000 रुपये. ओके, 60,000. तर या ठिकाणी किती बाकी राहिले तर 20,000 रुपये. ओके, 20,000 रुपये या ठिकाणी बाकी राहिले. त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट जो लेस करायला सांगितला आहे की 50% ऑफ सॅलरी, 50% ऑफ सॅलरी म्हणजे सॅलरीच्या 50%, 50% ऑफ सॅलरी म्हणजे जेवढी सॅलरी एम्प्लॉईला भेटत असेल त्याच्या 50% इफ जर एम्प्लॉईचं ॲकोमोडेशन जर मुंबई, कोलकाता, चेन्नई, आणि दिल्ली या 4 सिटीमध्ये जर एम्प्लॉईचं ॲकोमोडेशन असेल तर 50% ऑफ सॅलरी इथं लेस करायला सांगितलं आहे. आणि जो 4 नंबरचा पॉईंट सांगितला लेस करायला की हे 4 सिटी सोडून बाकी कुठल्याही ठिकाणी जर एम्प्लॉईचं ॲकोमोडेशन असेल तर त्या ठिकाणी आहे 40% ऑफ सॅलरी म्हणजे सॅलरीच्या 40%, 40% ऑफ सॅलरी लेस करायला सांगितलं आहे. तर या ठिकाणी आपण ॲझ्युम करू की 50% ऑफ सॅलरी अमाऊंट आली हे या ठिकाणचं मी पुसतो. ओके, 50% ऑफ सॅलरी अमाऊंट आली 70,000 रुपये. ओके, आणि 40% ऑफ सॅलरी अमाऊंट आली 60,000 रुपये. ठीक आहे, तर ओके, तर या 4 पैकी जे अमाऊंट कमी असेल ते अमाऊंट तुम्हाला सेक्शन 10 सबसेक्शन 30A खाली एक्झाम्प्ट होईल. तर आता या 4 पैकी कुठली अमाऊंट कमी आहे, हे इथं ॲक्च्युअल HRA रिसिव्ड 1 लाख, त्यानंतर इथं 20,000, इथं 70 आणि इथं 60. तर याच्यापैकी कमी कुठली आहे, हे 20,000 आहे. म्हणजे यातला कुठला पॉईंट 2 नंबरचा पॉईंट आहे, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी फॉर द रिलेव्हंट पिरियड. 20,000 हे या ठिकाणी काय होईल, एक्झाम्प्ट होईल. म्हणजे ॲक्च्युअल जो HRA रिसिव्ड झाला होता आपल्याला 1 लाख, त्या 1 लाखामधून हे 20,000 रुपये आपल्याला सूट भेटली. कुठल्या सेक्शन खाली, सेक्शन 10 सबसेक्शन 30A खाली. तर आपला जो टॅक्सेबल HRA आहे तर तो आहे 80,000 रुपये. हा काय होईल आपला टॅक्सेबल HRA. ओके, तर या ठिकाणी HRA ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल अशी मी आशा करतो. थँक्यू.